हॅलो फ्रेंड्स, माझं नाव सुप्रिया सचिन सावंत. आज आपण बघणार आहोत तुमचा जादूमय भविष्यकाळ. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कृतज्ञता हे जादूचं साधन तुमच्यासोबत आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला तुमचं आयुष्य अविश्वसनीय वाटेल असं घडवायचं आहे. या पुस्तकात दिलेल्या जादूच्या कृतीचे आचरण करून तुम्ही त्याचा पाया घातला आहात. आता कृतज्ञतेच्या साहाय्याने तुमच्या आयुष्यरूपी इमारतीवर अनेक मजले तुम्हाला बांधायचे आहेत. तुमचं आयुष्य असंच उंच उंच होत जाईल, इतकं उंच अगदी तुम्ही आकाशातल्या ताऱ्यांना स्पर्श करेपर्यंत. कृतज्ञतेच्या साहाय्यानं गाठणाऱ्या उंचीला शेवट नसतो आणि जादूचे अद्भुत अनुभवही कधी संपत नाहीत. या विश्वातल्या ताऱ्याप्रमाणे ते अनंत असतात. रोंडा बर्न यांनी काय सांगितले आहे तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. कृतज्ञता हे एक जादूचं साधन आपल्यासोबत आहे आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडवायच्या आहेत. खरं तर लेखिकेने म्हणजेच रोंडा बर्न यांनी या पुस्तकात जादूच्या कृतीचे आचरण करून त्याचा भक्कम असा पाया आपल्याला घालून दिला आहे. त्याच्या साहाय्याने आपल्याला आपलं आयुष्य असंच उंच होत जाईल, इतकं की आकाशातल्या ताऱ्यांना स्पर्श करू आपण. इतकं उंच की आपण आकाशातल्या ताऱ्यांना स्पर्श तर करूच, कृतज्ञतेच्या साहाय्यानं गाठणाऱ्या उंचीला अंत नाही. ती कृतज्ञतेची जादू कधीच संपणार नाही. या विश्वातल्या ताऱ्याप्रमाणे ती अनंत आहे. जेवढं तुम्ही प्रत्येक गोष्टीत कृतज्ञता व्यक्त कराल, ती त्याच पटीने ते तुमच्याकडे आलेली असेल. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण झालेली असणार आहेत. कृतज्ञता ही एक अशी शक्ती आहे की हे युनिवर्स तुम्हाला हवं ती देतं. तुम्ही फक्त ते मागा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला मिळालेलंच आहे अशी कल्पना करा. ते तुमच्या जवळच आहे अशी कल्पना करा. मग बघा, तसे लोक, तशी परिस्थिती, तशी घटना तुमच्यासमोर आपोआपच घडत जाणार आहे. कृतज्ञतेनं बोलणं सौजन्याचं आणि आनंदाचं असतं. कृतज्ञतेचं आचरण उदार आणि उदात्त असतं. पण कृतज्ञतेनं जगणं म्हणजे स्वर्गाला स्पर्श करण्यासारखं असतं. कृतज्ञतेचा तुम्ही घातलेला पाया भक्कम ठेवणं हा इथून पुढे जाण्याचा आदर्श मार्ग आहे. यानंतर हळूहळू तुमच्या भावनेची सखोलता वाढवत नेऊन कृतज्ञतेची बांधणी आखणी आणखी मजबूत करणं आवश्यक आहे. तुम्ही जितकं जास्त आचरण कराल, तितकी ती खोलवर रुजलेली तुम्हाला जाणवेल आणि जितकी ती भावना तुमच्या अंतःकरणात खोलवर पोहोचली आहे, ते तुम्हाला जाणवेल. तेव्हा तिच्यासाठी असा तुम्हाला फारच कमी वेळ द्यावा लागेल. आता मी तुम्हाला याबाबतची काही मार्गदर्शक तत्वे सांगते, जे लेखिकेने सांगितलेली आहेत. कृतज्ञतेचा तुम्ही सध्या बांधलेला हा पाया भक्कम ठेवायचा असेल, हा आधार अधिक बळकट करायचा असेल, तर तुम्हाला एकाबरोबर अनेक जादूच्या कृतींचा मेळ घालून त्याचं आचरण करावं लागेल. जर तुम्हाला कृतज्ञतेचा खरंच जर पाया भक्कम करायचा असेल, अधिक बळकट करायचं असेल, तर लेखिकेने काय सांगितलंय, एका जादूबरोबर आपल्याला अनेक जादूच्या कृती ह्या कराव्या लागणार आहेत आणि त्याचा आपल्याला जादूचा पाया हा भक्कम आणि अधिक बळकट त्याने होणार आहे. लेखिकेने काय सांगितलेलं आहे, आठवड्यातले 3 दिवस जादूचे स्मरण ही कृती करू शकता किंवा तिच्याबरोबर इतर 2 कृतीची निवड करून त्याचे आचरण केले तर कृतज्ञतेच्या सध्याचा पाया तर भक्कम होईलच, पण त्याचबरोबर तुमच्या जीवनात जादूची निर्मिती होत राहील आणि तुमचं आयुष्य अधिक चांगलं होत जाईल. तुम्ही एक दिवस जादूचे स्मरण, दुसऱ्या दिवशी जादूचे नातेसंबंध आणि तिसऱ्या दिवशी जादूचे पैसे असेही निवड करू शकता. किंवा आठवड्यातले 4 दिवस जादूचे स्मरण ही कृती. जादूच्या स्मरणची कृती काय सांगितली लेखिकेने आपल्याला, की
काल घडलेल्या ज्या चांगल्या गोष्टींची यादी करायला सांगितली. ती लिहून काढताना जादूचे स्मरण करा. काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारा. काल घडलेल्या चांगल्या गोष्टींचं बारकाई निरीक्षण करा. एक चांगली गोष्ट आठवली की मनातल्या मनात सहजपणे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. हे आहे जादूच्या स्मरणची कृती. आठवड्यातले 4 दिवस जादूचे स्मरण ही कृती किंवा तिच्याबरोबरच इतर 3 तुमच्या पसंतीच्या जादूच्या कृतीची तुम्ही निवड करू शकता. 4 दिवस अशा प्रकारे कृती केल्यामुळे तुमची कृतज्ञता टिकवून ठेवली जाईल आणि जादूलाही चालना मिळेल. आठवड्यातले 5 दिवस जर तुम्ही जादूचे स्मरण ही कृती किंवा तिच्याबरोबरच आणखी 4 तुमच्या पसंतीच्या जादूच्या कृतीचा समावेश करून त्याचे आचरण केलेत, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात आणि परिस्थितीमध्ये नाट्यमयरित्या आनंदाची आणि जादूची वाढ होत राहील. आठवड्यातले 6 किंवा 7 दिवस जादूचे स्मरण ही कृती किंवा त्याबरोबरच तुमच्या पसंतीच्या इतर कोणत्याही जादूच्या कृतीचा तुम्ही अवलंब केलात, तर तुम्ही खरोखरच प्रत्येक गोष्टीचे सोन्यात रूपांतर करणारे किमयागार व्हाल. लेखिकेने पुढे आणखीन काही कृती संबंधित सूचना दिलेल्या आहेत. काय काय सांगितले आपण बघूया पुढे. तुमच्या आयुष्यातील तुमचा आनंद, आरोग्य, नातेसंबंध, तुमचा पैसा, व्यवसाय, तुमच्या मालकीच्या भौतिक गोष्टी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामधील जादू कायम राहावी म्हणून या प्रत्येक क्षेत्रासाठी आठवड्यातून एकदा तुम्ही काही विशिष्ट जादूच्या कृती करू शकता. तथापि तुमच्या आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात जादूचा प्रभाव वाढवायचा असेल तर त्या विशिष्ट क्षेत्रासाठी अगदी आरपार कृतज्ञता व्यक्त करण्याची ही कृती तुम्हाला आठवड्यातून बरेच वेळा करावी लागेल. तुम्हाला जर बरं वाटत नसेल तर तुमची तब्येत सुधारण्यासाठी दिवसातून अनेक वेळा जरी नाही तरी प्रत्येक दिवशी जादूच्या कृतीचे तुम्हाला आचरण करावे लागेल. संबंधित क्षेत्रात अत्यंत प्रभावी आणि जलद परिणाम घडून यावा यासाठी करावयाच्या जादूच्या कृतीबाबतच्या काही सहजी मार्गदर्शक ठरतील अशा सूचना लेखिकेने आपल्याला पुढे दिलेल्या आहेत. या सूचनानुसार प्रत्येक क्षेत्रासाठी सुचवलेली प्रत्येक कृती तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा किमान 3 आठवडे करावे लागेल. चला तर मग बघूया पुढे लेखिकेने काय सांगितलेलं, कशा कोणत्या कृती करायच्यात आपल्याला. नातेसंबंध यामध्ये कोणती कृती सांगितली लेखिकेने? पहिल्यांदा जादूचे नातेसंबंध हे घेऊ शकता तुम्ही. त्याची कृती काय आहे तर 3 नात्यांची निवड करा आणि त्या प्रत्येकाचा फोटो मिळवा. फोटो तुमच्यासमोर ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टीबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते ते लिहा. त्या व्यक्तीचे नाव घ्या. आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विशेष करून कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहा किंवा त्याचा चेहरा समोर आणून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. परत लेखिकेने सांगितले की 2 नंबरला प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. आज तुमच्या फायद्यासाठी ज्यांनी त्यांच्या सेवा तुम्हाला पुरवल्या अशा 10 जणांची कामे आठवा. त्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नसेल तर मनातल्या मनात आभार माना आणि त्याच्यावर जादूच्या धुलीकणांची पाखरण करा. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. नंतर सांगितलेले जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या, समस्या निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधांची निवड करायची. यामध्ये एका जागी शांत बसा. ज्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारावेत म्हणून तुम्ही तिची निवड केली आहे तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या 10 गोष्टींची लेखी यादी करा. त्या व्यक्तीचं नाव घ्या. मी कृतज्ञ आहे कारण कशासाठी आहे हे लिहा. परत सांगितले लेखिकेने जादूची कांडी. ज्याच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी किंवा तिन्हीसाठी तुम्हाला काही मदत करावीशी वाटते अशा तुम्हाला आस्था वाटणाऱ्या 3
व्यक्तींची निवड करा. प्रत्येक वेळी एक व्यक्ती